ब्लेस यू. पहा प्रेषितांची कृत्ये 2रा अध्यायामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला, आपण ते सगळ्यांनी वाचलं आहे, शिकलो आहोत. आपण सुरुवातीच्या दिवसांमध्ये सुद्धा पाहिलं आहे की कसं त्या लोकांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं होतं, जे परमेश्वर पित्याने अभिवचन दिलं होतं. आणि प्रभू येशू म्हणाला होता की तुमच्यावर नाही का पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पित्याने देऊ केलेलं ते दान किंवा तो आशीर्वाद मिळेपर्यंत तुम्ही यू जस्ट टॅरी इन जेरुसलेम, यरुशलेम सोडून तुम्ही कुठे जाऊ नका. आणि इकडे आपण पाहतो की कसं सगळे 120 लोक त्या माडीवरच्या खोलीमध्ये जमलेले असतात आणि प्रार्थना करत असतात. अकस्मात वारा सुटतो, नाद होतो, पवित्र आत्मा अग्नीद्वारे उतरतो आणि ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला लागतात. सो आपण ही गोष्ट पाहिली आहे. आपण आज वचन वाचूया, प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. इथे काय दिले, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. प्रेज द लॉर्ड. कोण? आकाशाखालच्या म्हणजे आपल्या पृथ्वीवर जेवढे पण राष्ट्र आहेत, जेवढे पण देश आहेत, त्या सगळ्यांमध्ये जितकी लोक आहेत ते सगळे भक्तिमान यहुदी कुठे राहत होते? यरुशलेमेमध्ये राहत होते. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ की वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये राहणारी लोक, जी यहुदी लोक आहेत, ते तिकडे आली होती त्यांच्या कोणत्या तरी सणासाठी, कुठल्या तरी गोष्टीसाठी. प्रेज द लॉर्ड. सो कशासाठी हे यहुदी लोक तिकडे जमले होते, काय हे करत होते तिकडे, हे आपण सगळं पाहूया. कारण बायबल सांगतं की आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील एव्हरी डिवॉट ज्यूज, ज्यू, प्रत्येक भक्तिमान यहुदी त्यावेळेस तिकडे जमला होता, यरुशलेमेमध्ये होते. आणि ते लोक, हे आवाज असा एकदम नाही का सकाळच्या प्रहराला व्हायला लागला, ते लोक गोंधळून गेले की हा आवाज कसला आहे, हा कसला नाद आहे, आणि हे सगळे लोक आपल्या भाषेमध्ये कसं बोलत आहेत. प्रेज द लॉर्ड. सो आपण आपलं बायबल उघडूया. लेविटिकस, लेवी याचा 23वा अध्याय आणि 15वं वचन. प्रेज द लॉर्ड. हे वाचायला का सांगितलं आहे मी माहिती, कारण काही गोष्टी ना तुम्हाला जुन्या करारातल्या रेफरन्स मधून दिल्या तर मग तुम्हाला समजेल की त्यावेळेस सगळे जे भक्तिमान यहुदी होते ते तिकडे कशासाठी जमले होते. इकडे काय दिलंय, शब्बाताच्या पुढल्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल, त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावे. 7 शब्बात म्हणजे प्रत्येक 7 दिवस. सो 7 शब्बात म्हणजे 49 डेज. आजपासून सुरू झालं तर पुढचे 49 दिवस. सो 7 शब्बात मोजावे. 7व्या शब्बाताच्या 2ऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी आजपासून जर सुरू केलं 7-7 दिवसांचं, आपण म्हणतो ना आठवडा, 7 शब्बात. 7-7 दिवस जर मोजले तर आपण असं काय करायचं, 7 शब्बात. सो 7 7 7 49, 7 7 49 दिवस, आणि त्याच्या 2ऱ्या दिवशी असं 50 दिवस मोजायचे. आणि त्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ नवे अर्पण, अन्नार्पण आणावे. त्या दिवशी 50व्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ नवीन अर्पण आणायचं. नवीन काही नाही का, सपिटाच्या, इफाभर सपिटाच्या भाकरी करायच्या, ओवाळणीसाठी आणायच्या, अशा बरेच गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी आता तुम्हाला माहिती, इकडे कुठला तरी सण, जर तुम्ही 23वा अध्याय वाचला ना लेवी, त्याच्यामध्ये दिलंय की परमेश्वराने मोशेला सांगितले होते की कोणते सण इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी फॉलो करायचे. आणि 3 महत्वाचे सण होते. प्रेज द लॉर्ड. एक तर होता की नाही का बेखमीर भाकरीचा सण किंवा वलांढानाचा सण, ज्यावेळेस इस्रायली लोक मिसर देशातून बाहेर पडले आणि त्यावेळेस त्यांनी बेखमीर भाकरी खाल्ल्या होत्या. त्यांनी काय केलं, त्या दिवशी मृत्यूचा दूत ओलांडून गेला होता, ज्या दारावर रक्त होतं ते. तर तो बेखमीर भाकरीचा सण, किंवा ज्याला आपण म्हणतो की फीस्ट ऑफ अनलिव्हन ब्रेड ऑर पॅस ओव्हर, किंवा वलांडणाचा सण, हा एक सण साजरा करायचा मोशेला, असं परमेश्वर म्हणाला होता. त्याच्यानंतर काय की 50वा दिवस, आता हे जे आपण वाचलं ना, 50व्या दिवसाचा सण एक साजरा करायचा असं म्हणाला होता. तुमच्यासाठी मी लेवीचं थोडंसं पूर्वीचं वाचते. 23 याचं 9 वचन पहा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व त्यातले पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंडी तुम्ही याजकाकडे आणावी. आता तुम्ही त्या देशामध्ये पोहोचणार, तिकडे पेरणी कराल आणि तुमचं कापणीचं दिवस येईल. तुम्ही जे पीक कापाल तर ती पहिली तुमचं नाही का जे पीक येईल त्याचं पहिली पेंडी तुम्ही काय करायची, याजकाकडे आणायची. ती पेंडी तुमच्या समोर ना परमेश्वरा प्रित्यर्थ ती ओवाळण्यात यावी, स्वीकारण्यात यावी. शब्बाताच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी. याचा अर्थ हा काय माहिती का, दिस इज द फीस्ट ऑफ हार्वेस्ट, किंवा आपण म्हणतो ना हंगामाचा सण,
किंवा याला आपण म्हणू शकतो की की जेव्हा पहिलं पीक येत आहे तर ते परमेश्वरासमोर आपण अर्पण करतोय, परमेश्वराला देतोय की ह्या देशात देवाने आम्हाला आणलं, आपल्याला तो नाही का अन्न पाणी पण पुरवतो आहे, खाण्यापिण्यासाठी शेतीतून चांगलं उपज पण देतोय. जसं आपण इथे पाहिलं बरेचसे आपल्याकडे सण आपल्या भारतामध्ये नाही का हार्वेस्ट फेस्टिवल आहेत किंवा ज्याला हंगामाचे सण म्हणतात. जसं आता जानेवारीमध्ये संक्रांत झाली, ही का साजरी केली जाते? कारण नाही का शेतामधून ते आता उपज यायला सुरुवात झालेली आहे. तसंच ना हार्वेस्ट फेस्टिवल जर साऊथला तुम्ही जर पाहिला तर ते लोक पोंगल म्हणून साजरा करतात किंवा अजून पोंगल आय थिंक तमिळ तेलुगू लोक करतात आणि मल्याळी लोक अजून कोणता तरी त्यांचा असं एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे. ओके, तो हे काय आहे, ज्या वेळेस ते कापणी केली जाते, ओके, पीक काढलं जातं पंजाबमध्ये त्या साईडला त्यांचं एक हार्वेस्ट फेस्टिवल वेगळं आहे. सो हे असं केलं जातं. पण इकडे परमेश्वराने आपल्याला आज्ञा केली आहे. सो ह्या हार्वेस्ट फेस्टिवल मध्ये काय परमेश्वर म्हणाला की ज्यावेळेस तुम्ही त्या देशात जाल, पीक काढाल, तर ते तुम्ही नाही का परमेश्वराप्रित्यर्थ आणावं. आणि इकडे परमेश्वराने सांगितलंय की हे कधी कोणत्या दिवशी करायचं. ओके, तो 7 शब्दात मोजायचे, त्याच्या पुढचा एक दिवस, याचा अर्थ 50व्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहेत की परमेश्वराने भूमीतून उपज दिलाय, त्याचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. ओके, याचा अर्थ पेंटेकॉस्टचा दिवस, हा 50वा दिवस म्हणजे हा पेंटेकॉस्टचा दिवस. आणि ह्या दिवशीच तुम्ही अजून बायबलमध्ये रेफरन्स पाहिलं तर ह्या दिवशीच परमेश्वराने असं केलं होतं की या दिवशी इन द सेन्स 50व्या दिवशी ज्यावेळेस मोशे सिनाई पर्वतावर गेला होता, परमेश्वराने त्याला नियमशास्त्र दिलं होतं, लॉ दिले होते. सो ते दिवस, ह्या दोन गोष्टींची आठवण म्हणून 50वा दिवस साजरा केला जातो. सो दिस इज कॉल्ड द फीस्ट ऑफ पेंटेकॉस्ट. ओके, किंवा आठवड्यांचा सण, प्रेज द लॉर्ड. पेंटेकॉस्टचा किंवा आठवड्याचा सण हा साजरा केला जातो. आणि तिसरा आहे फीस्ट ऑफ टॅबरनॅकल. ओके, सभा मंडपाचा तो एक सण. हे 3 सण परमेश्वराने सांगितले होते की यहुदी लोकांनी हे सेलिब्रेट करायचे. सो आता इकडे मी हा रेफरन्स का तुम्हाला दिलाय की ज्या वेळेस 50व्या दिवशी बायबल सांगतो प्रेषितांची कृत्ये 2 मध्ये 50व्या दिवशी काय होतं, हा सण साजरा करण्यासाठी, हे जे त्यांचे 3 महत्वाचे सण आहे. आता ही सगळी लोक कधीपासून होती माहिती? वल्हांडणाच्या सणापासून. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारण्यात आला, येशू ख्रिस्त मरण पावला, उठवण्यात आला, त्यावेळेस कुठल्या गोष्टी चालू होत्या? प्रेज गॉड. आठवतंय तुम्हाला ज्यावेळेस येशूला वधस्तंभावर खेळलं तर ते म्हणत होते दुसऱ्या दिवशी नाही का वल्हांडणाचा सण आहे किंवा असं आहे, त्यामुळे काय करायचंय की मृत शरीर नाही का काय म्हणतात क्रूज खांबावर लटकवलं ठेवलं नाही पाहिजे, संध्याकाळ होण्याच्या आधी काढण्यात आलं पाहिजे. आठवतंय तुम्हाला? बायबलमध्ये तुम्ही वाचलं आहे हे. सो त्यावेळेस ऑलमोस्ट तेव्हापासून हा वल्हांडणाचा सण सुरू होता. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत होते तेव्हापासून, किंवा येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हापासून. आणि त्याच्यानंतर मग प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. मग त्याच्यानंतर 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना कुठे ना कुठे दर्शन देत होता, भेटत होता. 40 दिवस ह्या गोष्टी चालू होत्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो वल्हांडणाच्या सणासाठी ऑलरेडी नाही का जगभरातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जिथे जिथे यहुदी आहेत, भक्तिमान यहुदी, हे जमले होते. आणि काही यहुदी आता राहिले होते. आता ते सगळे जमले आहेत. सगळे भक्तिमान यहुदी कशासाठी आलेत? 50व्या दिवसाचा किंवा पेंटेकॉस्टच्या दिवसाचा सण साजरा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. सो पेंटेकॉस्टचा सण साजरा करणारी किंवा त्या दिवसावर विश्वास ठेवणारे अशी जगभरातले, भारतात जे राहणारे यहुदी ते गेले होते, न्यूझीलंडमध्ये राहणारे यहुदी गेले होते, अमेरिकेतले यहुदी गेले होते, आफ्रिकेतले यहुदी गेले होते, नेपाळ, भूटान इथे राहणारे तिकडचे यहुदी गेले होते, अरब कंट्रीजमध्ये अफगाणिस्तान वगैरे त्या साईडचे जे यहुदी आहेत ते सुद्धा सगळेजण यावेळेस यरुशलेमेत त्यांचा महत्वाचा सण साजरा करण्यासाठी जमले होते. प्रेज द लॉर्ड. आता किती सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगते इकडे, की काही लोकांना असं वाटतं की हे अन्य भाषा म्हणजे ओन्ली पेंटेकॉस्टल. सो मला तुम्हाला सांगू दे, असं बायबल नुसार नाही. अन्य भाषा ही विश्वासूंसाठी आहे आणि आपल्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त पेंटेकॉस्टल मिशनवाले किंवा त्या दृष्टीने चालणाऱ्या लोकांसाठी असं नाहीये. हे लोकांनी ठरवलं आहे किंवा हा समज कुठून कसा सुरू झालाय हे आपल्याला काही माहित नाही, पण आपण बायबल काय सांगतं ते पाहूया. प्रेज द लॉर्ड. आता इकडे पहा, पवित्र आत्म्याचं दान जेव्हा भेटलं तर हे 120 लोक जे होते ना, यहुदी नाही, हे विश्वासणारे जे होते, ओके, येशूचे शिष्य, स्त्रिया, येशूची आई, हे काय करायचे? एकत्र सतत प्रार्थना करत राहायचे. प्रेज द लॉर्ड. इन फॅक्ट हे 120 लोक जे होते ना,
हे सणामध्ये नाही का समाविष्टच नव्हते. हे पेंटेकॉस्टच्या किंवा 50व्या किंवा हार्वेस्ट फेस्टिवल जो आहे त्यांचा, त्या सणामध्ये हे जमलेच नव्हते. सण साजरा करणारे सगळे, पेंटेकॉस्टचा दिवस साजरा करणारे सगळे यहुदी यरुशलेमेत त्यावेळेस होते. पण हे विश्वासणारे जे लोक होती, येशूची सुवार्ता त्यांनी ऐकली, येशूला पाहिलं, येशूचं पुनरुत्थानाचे जे विटनेस होते, हे सगळे लोक काय केले, या सणाचा भाग न बनता माडीवरच्या वरच्या खोलीमध्ये जमलेत, प्रार्थना करतायत, उपास प्रार्थना, उपास प्रार्थना, उपास प्रार्थना यामध्ये जमलेले. प्रेज द लॉर्ड. इन फॅक्ट जेव्हा पवित्र आत्मा उतरला तेव्हा पेंटेकॉस्टचा सण साजरा करणाऱ्या त्या लोकांवर नाही आला. जे लोक त्या पेंटेकॉस्टच्या सणामध्ये नव्हते, जे माडीवरच्या खोलीमध्ये होते, त्यांच्यावर उतरला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इट मीन्स जे लोक विश्वास ठेवतात त्या सगळ्यांसाठी हे अन्य भाषेचं दान आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यामध्ये अशी विचारसरणी असेल, तुम्हाला वाटत असेल की इट इज रिलेटेड टू ओनली दिस डिनॉमिनेशन, दॅट डिनॉमिनेशन, किंवा आपण एवढं जास्त नाही बोललं पाहिजे, ओके थोडंसं बोलतोय काय कधीतरी, ओके ठीक आहे, असं वाटत असेल तर मला सांगू द्या, पवित्र आत्मा फक्त असं चर्च मधलं एखादं ड्युटी, एखादं सर्व्हिस नाहीये की अन्य भाषेत बोलायचे, चला आज 10 मिनिटं अन्य भाषेत बोला, संपलं, तेवढं झालं. नो, इट इज अ लाईफस्टाईल ऑफ प्रेयर, इट इज अ लाईफस्टाईल ऑफ कम्युनियन विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्यासोबत सहभागितेचे एक जीवन प्रणाली आहे. हे प्रार्थनेची एक नाही का एक पद्धत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे हिला आपण लोकांमध्ये नाही का हे यांचं आहे ते त्यांचं नाही असं वाटू शकत नाही, असं डिवाइड करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो जितके लोक सण साजरा करण्यासाठी, लाईक दोज हू वर देअर टू सेलिब्रेट द फीस्ट ऑफ पेंटेकॉस्ट, पेंटेकॉस्टचा सण 50वा सण साजरा करण्यासाठी जमले होते, त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला नाही, ते अन्य भाषेत बोलायला लागले नाही. उलट ते लोक तर म्हणत होते, हे सगळे आपल्या भाषेमध्ये कसं बोलतायत, असं कसं, मी ज्या देशातून आले त्या देशाची भाषा हे कसे बोलतायत, हे तर सगळे गलिली ना, हे तर सगळे इथेच राहणारे यहुदी ना, हे या भाषेमध्ये कसं बोलतायत. आणि बाकीचे लोक म्हणायला लागले हे पिलेले आहेत. ओके, प्रेज द लॉर्ड. बायबलचा नीट अभ्यास करा, जुन्या करारापासून नवीन करारामध्ये. जेव्हा पण एखादी व्यक्ती परमेश्वराच्या सामर्थ्याने, देवाच्या उपस्थितीने भरलेली असते, जगाला नेहमी ती व्यक्ती नाही का पिलेलीच वाटते. प्रेज द लॉर्ड. त्यांना असं वाटते की हे पिले आहेत, बरळतायत, बडबड करतायत. पवित्र आत्म्याने भरणं हे एक वेगळा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. जगातल्यांना वाटते पिऊन आले ते लोक नाही का, जिंकले ते लोक नाही का, द्राक्ष रसाने मस्त झालेत, पण त्यांना माहित नाही की जो आनंद, जी मस्ती, जी धुंदी देवाच्या आत्म्याने मिळते ना, ती ह्या जगात कशानेच मिळत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो पवित्र आत्मा कोणावर उतरला? पेंटेकॉस्ट साजरा करणाऱ्या लोकांवर नाही, तर माडीवरच्या खोलीत जे लोक जमले होते, जे विश्वासाने उपास प्रार्थना करत होते, त्यांच्यावर उतरला, ते अन्य भाषेत बोलायला लागले. प्रेज द लॉर्ड. सो अजूनही काही समजा संशय असतील अन्य भाषेमध्ये बोलण्याबद्दल, किंवा हे माझ्यासाठी आहे का, आमच्या चर्चमध्ये बोलत नाही, किंवा आमचे पास्टर म्हणतात हे भाषेत बोलायचं नाही, किंवा माझे आई वडील बोलत नाहीत, मला हे काही कळतच नाही, मग मी का बोलू, असे जर क्वेश्चन्स असतील, असे काही प्रश्न असतील, तर प्लीज ते सगळे मनातून काढून टाका. बायबल काय बोलतंय ते पहा. येशू ख्रिस्त तुमच्या मनापेक्षा मोठा आहे. सो तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुमचं मन काय सांगतं हे महत्वाचं नाही, पवित्र आत्मा, देवाचं वचन काय सांगतं हे महत्व आहे. प्रेषित पौल म्हणतो की तुमचं मन जर तुम्हाला दोषी ठरवत असेल, म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये तुमचं मन नाही का तुम्हाला कंडेम करताय, तुम्हाला नावं ठेवताय, तुम्हाला दोषी ठरवतंय, तर ख्रिस्त तुमच्या मनापेक्षाही मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं मनही जरी तुम्हाला दोषी ठरवतंय, कुठल्या गोष्टींमध्ये ब्लेम करते, येशू ख्रिस्त तुमच्या मनापेक्षा मोठा आहे. या वचनावर विश्वास ठेवा. म्हणून मनापेक्षा पण जास्त ना वचन फॉलो करा, स्वतःपेक्षा पण जास्त नाही या वचनावर विश्वास ठेवा. कारण जोपर्यंत वचन आपल्यामध्ये वाढणार नाही, आपण शारीरिक राहणार. आपल्याला आता ना ह्या गोष्टींचं प्रमाण, आता आपण कसे खूप शारीरिक आहे, थोडेसे आत्मिक आहे. आपण रोज 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 आपण आपली आत्मिक बांधणी करतोय का? कारण आपण शरीराला कुदलतोय, आपण नाकारतोय, आपण स्वतःला वधस्तंभावर खेळतोय, आणि आत्म्यामध्ये आपण सक्षम होतोय. सो आत्मिक पातळी आपली वाढलीच पाहिजे, आत्म्याची सहभागिता जास्त असलीच पाहिजे, आणि आत्म्यात प्रार्थना ही जास्त असलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे आपण व्हिडिओद्वारे पाहिले, आपण नाही का सायंटिफिकली कसं प्रूफ केलं गेलं आहे की अन्य भाषा बोलणारा व्यक्ती हा कसा आत्म्याच्या प्रेरणेने बोलतो, हे आपण पाहिलं आहे. अन्य भाषा बोलणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूचा किंवा नाही का अंडरस्टँडिंगचा उपयोग होत नाही, कारण ती व्यक्ती मेंदूचा वापर करतच नाहीये. ती व्यक्ती अशा काही मेंदूच्या ऍक्टिव्हिटीज घडत आहेत जे नॉर्मली भाषा बोलताना
बोलताना, कम्युनिकेशन करताना घडल्या पाहिजे, जे अन्य भाषा बोलताना घडतच नाहीयेत. अन्य भाषा बोलत असताना खूप सारे सुंदर चांगले ब्रेन मध्ये रिवायरिंग होत आहे तुमच्या. ओके, तुमच्या ब्रेन मध्ये चांगले न्यूरोनल कनेक्शन्स बनतायत, पुन्हा चांगले सिनॅप्सेस बनतायत न्यूरॉन्सचे. म्हणजे शॉर्ट मध्ये जर तुम्हाला सांगायचं तर नाही का, चांगले वायरिंग, चांगले कनेक्शन्स तयार होत आहेत तुमच्या मेंदूमध्ये. कुठे किचकट असेल, कुठे नाही का तुटलेलं असेल, कुठे शॉर्ट सर्किट झालं असेल, कुठे काम करत नसेल, कुठे नाही का ते इलेक्ट्रिसिटी पोहोचत नसेल, पण आता रिवायरिंग होत आहे ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत बोलता. म्हणून अन्य भाषेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बोलता, तुम्हाला शारीरिक गोष्टींवर ओव्हरकम करायला सहज पडतं. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये कमजोर असता आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कळते की तुमचं फ्लेश, तुमचं शरीर ना कमजोर पाडते, तुमचं शरीर ह्या गोष्टीवर ओव्हरकम नाही करू देते, तुमचं शरीर तुम्हाला नाही का खाली ओढायचा प्रयत्न करते. द मोमेंट यू स्टार्ट टॉकिंग इन टंग, तुम्ही अन्य भाषेत बोलून 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 ज्यावेळेस प्रार्थना करता, त्यावेळेस काय होतं, तुम्हाला ह्या शारीरिक वासनेवर, ह्या शारीरिक कमजोरीवर विजय मिळवायला मदत होते. ऑलरेडी गॉड हॅज मेड अस मोर दॅन द कॉन्करर. तुम्ही महाविजयी आहात, परंतु तुम्हाला त्या महाविजयात पण चालता येत नाहीये का? कारण शारीरिक आहोत, दैहिक आहोत आपण, नाही का या जगातील विचाराने भरलेलो आहोत. सो आपल्याला आता नाही का हे प्रपोर्शन जे आहे ते चेंज करायचंय. आपण लक्षात ठेवायचे की आपण आत्मिक आहोत, आपली आत्म्याशी सहभागिता होते. आपण स्वर्गातून गोष्टी डाउनलोड करतो, आपण नाही का परमेश्वराच्या राज्याचे आहोत. आपण या पृथ्वीचं नागरिकत्व फक्त हे शरीर आहे तोपर्यंत, पण आपलं खरं नागरिकत्व स्वर्गातलं आहे. आपण सियोन देशामधून आलेलो आहोत आणि तिथे परमेश्वर आपल्यासाठी नाही का अद्भुत गोष्टींची रचना करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून नाही का हे खूप सुंदर उदाहरण आहे की जे लोक पेंटेकॉस्ट साजरा करायला आले होते त्यांच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला नाही. दोज वर सिकिंग हिम, जे प्रार्थना करत होते, उपासामध्ये होते, त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ओके, बरं अजून काही लोकांचं नाही का, काही लोक म्हणतात हे फक्त त्यावेळेस होतं, हे आता नाहीये, किंवा हे फक्त प्रेषितांसाठी होतं, आपल्यासाठी नाहीये. याच्यावर आपण उद्या पाहूया, कारण आज मला कन्फेशन्स घ्यायचे आहेत. ओके, आपण पाहूया हे फक्त यहुदी लोकांसाठी आहे का, हे फक्त अपॉस्टल्स साठी आहे का, हे फक्त निवडलेले प्रेषित आहेत त्यांच्यासाठी आहे का, का हे फक्त त्यावेळेचे जे फर्स्ट अपॉस्टल्स होते, फर्स्ट लाईन अपॉस्टल्स, येशूच्या नंतर ज्यांनी सुवार्ता गाजवली त्या लोकांसाठी होतं का बायबल ह्याच्याबद्दल काय बोलतं, हे आपण उद्या अजून थोडंसं डीप स्टडी करूया, अजून चांगल्या गोष्टी पाहूया. प्रेज द लॉर्ड. सो बायबलमध्ये कुठले 3 महत्वाचे फेस्टिवल सांगितलेले आहेत त्याचा स्टडी करा. का परमेश्वराने वल्हांडणाचा सण सांगितला आहे, का परमेश्वराने बेखमीर भाकरीचा सण सांगितला आहे, का निवास मंडपाचा किंवा सभा मंडपाचं जे आहे ओके टॅबरनॅकल, फीस्ट ऑफ टॅबरनॅकल म्हटलेलं आहे, काय त्याचा अर्थ आहे, आणि का त्या गोष्टींमध्ये, त्या सिग्निफिकन्स मध्ये ओके, जसं की वल्हांडणाचा सण आहे त्यावेळेस नाही का वधस्तंभावर खेळणं झालंय, किंवा पास ओव्हर ओके त्या दिवसांमध्ये काही गोष्टी घडत होत्या, किंवा हा 50व्या दिवशी ओके पेंटेकॉस्टच्या दिवशी, म्हणजे 50वा दिवस हा इकडून पेंटेकॉस्टची सुरुवात झालेली नाही. पेंटेकॉस्टला आता नवीन अर्थ मिळाला की पवित्र आत्मा उतरला म्हणून, बट इट इज फ्रॉम द डेज ऑफ मोझेस ओके, त्या काळापासून आहे की प्रभू म्हणालेला की 50वा दिवस पेंटेकॉस्टचा सण साजरा करायचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का मग ह्या गोष्टींचं काय सिग्निफिकन्स आहे की ह्याच विशेष दिवशी काही नवीन करारामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत, ते आपण थोडंसं अजून डीप स्टडी उद्या करूया. प्रेज द लॉर्ड. सी, ज्या वेळेस मोशेला नियमशास्त्र देण्यात आलं ओके, ती गोष्ट सुद्धा ना 50व्या दिवसाच्या सणामध्ये येते. मी बायबलच्या रेफरन्स सहित, वचनासहित तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेल. आणि त्याच वेळेस किंवा नवीन करारामध्ये 50व्या दिवशीच पवित्र आत्म्याचं दान सुद्धा मिळते. काहीतरी परमेश्वर अद्भुत करत आहे. प्रेज द लॉर्ड. कुठलीच गोष्ट अशीच घडली, आज सूर्य उगवला मग आज हे केलं, मग आज वाटलं हे जेवण बनवावं, आज वाटलं हे करावं, असं नाहीये. एव्हरीथिंग इज प्रीडेस्टाइन्ड. सगळ्या गोष्टी देवाने नियुक्त केलेल्या वेळेनुसार ठरत आहेत, आधीच ठरवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला देवाच्या वचनानुसार चालायचंय, आपल्याला स्टडी करायचंय, आणि जर देवाने हे माझ्यासाठी ठेवले तर ह्या आशीर्वादामध्ये मला चालायचंच आहे. अज्ञानामुळे किंवा कुठल्या स्वभाव
स्वभावाच्या कमजोरीमुळे त्या आशीर्वादापासून, त्या ब्लेसिंग्स पासून आपल्याला मागे राहायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसं प्रेषित पौल म्हणतो, आपण काल पाहिलं की तो म्हणाला की मी इतरांपेक्षा अधिक भाषा बोलतो म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. आपल्या लाईफ मध्ये अशी स्टेज येऊ द्या, अशी वेळ येऊ द्या, जिथे तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांपेक्षा जास्त तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताय, तुम्ही कंटिन्युअस अन्य भाषेत सहभागिता करताय, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलताय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जसं फ्लो मध्ये चालत राहा, तुम्हाला जाणवणार की अरे माझी भाषा बदललीये, माझी भाषा बदलली. यु नो, माझ्यासोबत असं व्हायचं की मी कंटिन्युअस भाषेत बोलत असताना समजा मला कोण म्हणाले चेंज, लगेच माझी भाषा चेंज व्हायची. परत तुम्ही मला थोड्या वेळ बोला नाव चेंज, ही भाषा बदल, लगेच माझी नाही का दुसरी तिसरी भाषा निघणार. प्रेज गॉड. देर आर लेवल्स, वेगवेगळे स्तर आहेत. पण तुम्हाला वाटणार अन्य भाषेत बोलायला सांगले, पास्टर बोलायला सांगतात, चला काहीतरी 2 मिनिटं असं तसं बोलणार चर्चमध्ये आणि कंटाळा करणार. तुम्ही ते डेप्थ मध्ये नाही जाणार, तुम्हाला ते ब्लेसिंग समजणार नाही, तुम्हाला समजणारच नाही की आत्म्याच्या सहभागितेमध्ये काय घडतं. प्रेज लॉर्ड. तुम्ही रहस्य बोलताय आणि कोणासोबत? परमेश्वरासोबत. अशा गुप्त गोष्टी बोलताय ज्या कोणाला समजत नाही, आणि अशा गोष्टींची घोषणा करताय, अशा गोष्टींची भविष्यवाणी करताय जे ह्या समाजामध्ये अद्भुत काम करताय. प्रेज द लॉर्ड.